थोड्या गोष्टी सांगितल्या, अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. तुम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे आज्ञा वाचा. या जीवनात मरण्याच्या आत पवित्र शास्त्रातील प्रत्येक आज्ञा पूर्णपणे जगून सर्वप्रकारे वाढावं हीच माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. ते परमेश्वराला संतुष्ट करणारे जीवन मी जगावं. ही झाली एक गोष्ट. दुसऱ्या गोष्ट, परमेश्वराने आम्हाला सांगितलेल्या गोष्टी करू नकोस त्या तुम्ही केल्या, ते काय दाखवत आहेत? मर्यादा सोडून तुम्ही गेलेला आहात. येशू म्हटले, जो कोणी आपल्या भावावर रागवेल नरकाच्या शिक्षेस पात्र आहे. जर आपल्या भावावर रागवला तुम्ही नरकात जाल, नरकासाठी, पापी लोकांसाठी. म्हणजे राग हे हा पाप आहे, हे पवित्र शास्त्रात सांगतं. कित्येक ख्रिस्ती विश्वासाने गांभीर्याने गोष्टी घेतात. जर आज सहज तुम्हाला राग येतो, छोट्या गोष्टी घेण्यावर रागवतो, माझ्या नवऱ्यावर, माझ्या बायकोवर, माझ्या लेकावर रागवतो, मर्यादा सोडून काढलेला आहे, याच्या बाहेर निघालेला आहे. हा राग आठवडे आणून संपूर्णपणे ह्या गोष्टी करून असं जीवन जगलं पाहिजे. आज तशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. माझ्या रागावर रागवून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने माझ्या बुद्धीने कौशल्याने कधीच होऊ शकणार नाही. मी किती प्रयत्न केला की रागावर राहावायचा, त्याला एखादा दिवस आठवड्याला होऊ शकतो. आम्ही शक्य नाही. मानवी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे पवित्र आत्म्यामधून कृपा पाहून येशू ख्रिस्ताच्या कृपेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला जीवन जगायचे. हा राग आम्हाला त्या ठिकाणी घालून द्यायचा. 10व्या मला सांगते, कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नको. जर आज मी शेजाऱ्याच्या पैशाचा लोभ धरतो, शेजाऱ्याची मालमत्ता आणि प्रॉपर्टी घेण्याचा लोभ होतो, शेजाऱ्याच्या स्त्रीचा मला लोभ होत आहे, अनेक गोष्टीची खावानी लोभाला आहे, काय दाखवलं? मर्यादा सोडून तुला लोभ धरत आहेस. परमेश्वर मला दाखवून देत आहे. हा लोभ माझ्या मनामधून घालून, माझ्या जीवनातून घालून मला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. अनेक आज्ञा पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत. व्यभिचार करू नको, चोरी करू नको, लवाडी करू नको. मी जर चोरी करत आहे, तुम्हाला ख्रिस्ती चोरी कशी आपल्या उपवासाची वेळ 9:30 वाजताची आहे. जर एखादा व्यक्ती आजकाल तुला 9:30 वाजता येऊन बसले होते, आपलं शहर सगळ्याचे दिवस सुरू व्हायला 10 वाजले. आज 9:30 तासाची चोरी केली आहे. त्यांच्या जीवनाला 10 तास आम्ही चोरलेला आहे, कारण वेळ झालेली आहे. आम्ही 10 वाजता चर्चा करतो. जे कोणी 9:30 येतं त्याचा 10 तास आम्ही चोरलेला, आम्ही चोर आहोत. चोरी करून याद नाही की रेप करून अशा प्रकारचं जीवन जगतो. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जण आत्मरक्षण केलं पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या केलेल्या नाहीत तर वर्तुळामध्ये करायचं आहे. कोणत्या गोष्टी करायला नको त्या आम्ही केल्या आहेत ते वर्तुळाच्या बाहेर, मर्यादेच्या बाहेर गेलेलो आहोत. आम्ही मर्यादेमध्ये त्या ठिकाणी आलो पाहिजे. हे 2 चित्र जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या चरणामध्ये लक्षात ठेवले, तुमच्या जीवनामध्ये काम लागलं तरी प्रत्येक वेळेस, प्रत्येक पाऊल टाकताना, प्रत्येक निर्णय घेताना मला एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एक परिपूर्ण वर्तुळ मला करायचं आहे. ते करण्यासाठी मी जगामध्ये आलेलो आहे. करायला काय पाहिजे करतो, सोडून द्यायचं. करायला पाहिजे करत नाही, त्यांनी केलं पाहिजे. कल्पना करायची आपण सर्व स्वतः गेलेलो, सगळे स्वतः जातील असं मला शक्यता वाटत नाही. या ठिकाणी काही जण असे असतील की स्वतः जाऊ शकणार नाही, नरकात जातील. फक्त कल्पना होईल ना की आपण इथं बसायचं, स्वतः गेलो आणि स्वतः केल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला, आपण सार्वजनिक जीवन जगणार आहोत. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आनंद काळासाठी आपण सर्वजण स्वतः जगणार आहोत. परंतु ज्यावेळेस आपण स्वतः जाईल त्यावेळेस इथे जगलेल्या जीवनाबद्दल परमेश्वर आम्हाला काही मार्ग देणार आहे. आणि माझी खात्रीने विश्वास आहे आमच्याकडे काही जणांना परमेश्वर असं दिसेल, आमचं जे जीवन आहे परमेश्वर असं दिसेल. आणि म्हणून तो काय करेल, आमच्याकडे काही जणांना 100-50 मार्क मिळेल. स्वतःच आहे, आनंद काळात जीवन जगत आहे. पण परमेश्वर म्हणत तू जगामध्ये जसं काही जीवन जगलास त्या दृष्टिकोनातून मला तुला 100-50 मार्क द्यायचे. आणि काही जण असे असतील की परमेश्वर म्हणत शाबास आणि भल्या विश्वास होतास, जे काही जीवन जगलास भले पूर्ण जीवन जगलास,
तुला 100 पाठवले, मग मला तुम्ही सांगा, जरी तुम्ही स्वतः असाल, येशूच्या जवळ तुम्ही असाल, पण अनंत काळासाठी रुकून एक दुःख आणि खेद तुमच्या मनामध्ये राहील की ह्या जगामध्ये मी परमेश्वरासाठी 100 मार्ग मिळू शकलो असतो, तर मी फक्त 50 मिळवले. हे दुःख यातना आणि वेदना अनंत काळासाठी स्वतः देखील मिळवत होती. मला संधी होती 100 मार्ग मिळवण्याची खूप दाट संधी माझ्या जीवनामध्ये होती, पण ती हरवली. मी तसं जगलो नाही. जे काय मी केलं नाही, जे करू नये ते माझ्या हातून घडलं. ह्या दुःखाने खेळायला मला स्वतः जीवन जगायचं नसेल तर आजपासून गेल्या वेळेला आपण काढू शकत नाही. आजपासून निश्चय करूया, परमेश्वराने शपथ बांधूया, हे परमेश्वर तुझ्या दृष्टीकोनातून योग्य असं परिपूर्ण वर्णन माझ्या जीवनाचं करायचं आहे. कुठेही मला नाव सोडायची नाही. एक आहे तू मोठे असताना तू मशीन असताना आवडणार नाही, पण पूर्ण सर्व आम्ही तुझ्या पाळणार आहे. आणि कुठे माझ्या मर्यादेच्या बाहेर बघायचं. माझ्या जीवनामध्ये जी मर्यादा घालून दिली आहेस, त्या मर्यादेमध्येच मी जीवन जगणार. म्हणून आपण प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये परमेश्वराने मर्यादा घालून दिली आहे. आम्हाला एक ठराविक आर्थिक परिस्थिती दिलेली आहे, त्या मर्यादेमध्ये तुम्ही राहा. वर एका गोष्टीचा लोक करून त्या मर्यादेत ओलांडण्याचा प्रयत्न करा. सरळ चित्र ओघळ होईल, आयुष्याचे चित्र तुम्हाला व्यवस्थित काढता येणार नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा, तुमच्या जीवनाला मर्यादा आहे, तुमच्या कौटुंबिक जीवनाला मर्यादा आहे. त्या मर्यादा पलीकडे तुम्ही जाऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मर्यादा परमेश्वराने घालून दिली आहे. त्या मर्यादेमध्ये त्याच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहा. मर्यादेला ओलांडू नका, नाही तर शेवटच्या न्यायाच्या दिवशी आपल्याला 100 आपल्याला मिळवता येणार नाही. संत गरजे राष्ट्रपतीचा पहिला अध्याय 24 वर्षात म्हणतो, तुम्हासाठी जी माझी दुःख आहे त्यामध्ये मी आनंद करतो, आणि ख्रिस्ताच्या क्लेशामध्ये जे उरले आहे ते माझ्या देहाने ख्रिस्ताच्या शरीराची मंडळी तिच्यासाठी भरून काढणार आहे. तो काय म्हणतो, जे क्लेशाचं उरलं आहे ते मी भरून काढणार आहे. जे उरलं आहे भरतो, कुठं उरले आहे, या ठिकाणी उरलं आहे ते मला भरून काढायचे. ही रात्र आहे ती मला भरून काढायची. सद्भावाचा प्रकाशाने भेट आहे. प्रत्येक क्षणाला जीवनातल्या जे माझ्याकडे उरलं आहे पूर्ण करायचे, रिकामी जागा आहे भरून काढायची. देवाची ही आज्ञा राहिली पाळायची, ती मला करायची आहे. ती आज्ञा पाळणार नाही, ती करायची आहे. प्रत्येक जागा भरून काढून माझं जीवन जे वर्तुळ आहे पूर्णपणे राखावं, असं पावलाचा त्या ठिकाणी माणूस आहे. म्हणून म्हणतो धाव सोडली आहे, विश्वास राखला आहे. 30 वर्षाचा हा शौक होता, त्याच्या जीवनात परमेश्वराने पाहिलं त्याला असं दिसत होतं. 65 वर्षाचा पौल आहे, त्याच्या जीवनात परमेश्वराने पाहिलं त्याला असं दिसत. 35 वर्षामध्ये शौलाने आपल्या जीवनाचं वर्तुळ असं केलं. तुमच्या माझ्याबद्दलची इच्छा परमेश्वराची तीच आहे. आमचं जीवन असं नाही त्याने असं करायचं. दररोज जर आठवड्याला महिन्याला ख्रिस्ताबद्दल पाहायचं आहे, ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, त्या दिशेने आमची वाटचाल झाली पाहिजे. हे 2 चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. 2 व्यक्ती आहेत, त्याची नावं तुम्हाला सांगणार नाही, एवढं सांगेल. एक चित्र काढलेलं आहे 3 वर्षाच्या मुलाने काढलेलं आहे, आणि दुसरं चित्र काढलेलं आहे 30 वर्षाच्या प्रौढ व्यक्तीने काढलेलं आहे. आता तुम्ही कोणतं चित्र काढलं हे सांगायची वेळ तुम्हाला येऊन देणार नाही. तुम्ही नावात बोलत असेल 3 वर्षाच्या मुलाने कोणतं वर्तुळ काढले आणि 30 वर्षाच्या प्रौढ व्यक्तीने कोणतं वर्तुळ काढले, तुम्ही नावात बोलत असेल. 3 वर्षाच्या मुलाने जे वर्तुळ काढले हे त्याने असं काम काढलं, लहान आहे, बुद्धी नाही, चातुर्य नाही, एवढं त्याला आकलन नाही, कौशल्य त्याचं काही नाही, आणि मग ओढ कसं त्याला काढलं. प्रौढ वर्षाचा 30 वर्षाचा प्रौढ मनुष्य बुद्धी आहे, कौशल्य आलेलं आहे, चातुर्य आलेलं आहे, आकलन आलेलं आहे, आणि मग व्यवस्थित सुरळीतपणे छानपणे त्याने चित्र काढलेलं आहे. तुमच्या ख्रिस्ती विश्वासी जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्र काढता? आज जरी तुम्ही विश्वासामध्ये तुमचं वय 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष झालं असेल, पण
आज परमेश्वर तुमचे चित्र बघतो जीवन अशा प्रकारे तो म्हणतो ख्रिस्ती विश्वासामध्ये फक्त 3 वर्षाचा आहेस, अजून तू आलीच आहेस, लहान आहेस का तुझं आयुष्य वाचत असते, तो अजून प्रौढ झालेला आहेस. माझं जीवन त्याचं असं दिसत असेल का? मी आज 50 वर्षाचा आहे, माझं जीवन तर असं दिसतं. ज्या आम्हाला पाळल्या पाहिजे त्या मी पाळलेल्या नाही, पाळायला नको त्या मी पाळलेल्या आहे. परमेश्वर म्हणतो तू अजून लहान आहेस, तुझं जीवन मला अशा प्रकारचं दिसत आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये तू प्रौढ हो, तुझी वाढ झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. याच्या उलट एखादा विधर्मी मनुष्य अंधारातून प्रकाशात आला, 2 वर्षामध्ये सर्व परमेश्वराच्या आज्ञा पाळू लागला, परमेश्वराच्या विश्वासामध्ये वाढ झाली, सर्व त्या मर्यादामध्ये तो राहिला, 2 वर्षामध्ये तुझं आयुष्य असं होऊ शकतो. एखादा ख्रिस्ती तर अंधकाराचा विधर्मी व्यक्ती माझ्यापेक्षा वर जाऊन माझा विश्वास आहे त्याचा विश्वास करू शकतो. आणि म्हणूनच येशू शास्त्री कौशी या धर्मग्रंथाला म्हणतो तुमच्या मागून येऊन जगातात आणि वेळेचे लोक स्वागत झाली त्यावर आश्चर्य मानू. आमच्या मागून येतील, आमचं जीवन असं वागतील, त्यांच्या जीवनावर बदल त्यांच्या जीवन असं करतील आणि बाळ असं जाऊ. ही शक्यता आम्हाला येत नाही. आमचं जीवन रोजच्या रोज आम्हाला बदललं पाहिजे. संत पौल म्हणतो मी लहान होतो तेव्हा माझे विचार लहान मुलासारखे होते, लहान मुलासारखी माझी बुद्धी होती, तसं मी वागत होतो. पण प्रौढ झाल्यावर पोट पाण्याच्या गोष्टी याला सोडून दिल्या आहेत. तो याला प्रौढ झालेला आहे, पोट पाण्याच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आज आत्मविश्वासाने ख्रिस्त सेवेमध्ये गमवलेले प्रत्येक व्यक्ती असं म्हणू शकतो. आज ख्रिस्तामध्ये प्रौढ झालेला आहे, पोट पाण्याच्या गोष्टी याला सोडून दिल्या आहेत असं मी म्हणू शकतो. अजूनही ख्रिस्ती जीवनामध्ये लहान मुलासारखंच त्याच पापामध्ये परत पडायचं, त्याच आज्ञा परत मोडायच्या, तशाच प्रकारचं झालेलं जीवन जगायचं आणि त्याच जीवनामध्ये राहायचं. त्यामध्ये मी समाधान आहे. माझं जीवनाचं बदलून बदललं पाहिजे. म्हणून संत पौल 20 प्रकारे म्हणतो तुम्ही देवाच्या पूर्णतेयुक्त परिपूर्ण झाला पाहिजे. किती मोठं आव्हानावर वचन आलं आहे. 19 वचन तुम्ही देवाच्या पूर्णतेयुक्त परिपूर्ण झाला पाहिजे. तो येशू जसा परिपूर्ण होता, निष्पाप निष्कलंक निर्दोष जीवन जगला, त्याच्याकडे पहा त्या ख्रिस्तावर सर्व प्रकारे वाढ तुम्हाला परिपूर्ण झाला पाहिजे. त्या आव्हानाला समजणे प्रत्येक नातं वेगळं आहे. त्या आव्हान आणि त्याकडे स्वीकारण्याचं काय होतं. संत पौल म्हणतो ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि आपल्या सर्वस्व मंडळीला दिलं. यासाठी गौरव मंडळी म्हणून साजरी करावी. कशी डाग आणि सुरकुती नसलेली पवित्र निर्दोष मंडळी त्यांच्या साजरी करावी. म्हणून ख्रिस्ताने मंडळीचे रक्त व्हायला, ख्रिस्ताने मंडळीचे रक्त व्हायला कशासाठी? ही याची ख्रिस्त सेवामध्ये लवकिक मंडळी त्या विद्याला कुठली डाग आणि सुरकुती नसलेली, कुठेही डाग नाही, धबे नाही, सुरकुती नाही, परिपूर्ण अशा पिकेला साधन करायचे शेवटच्या न्यायाच्या दिवशी. मग ख्रिस्ताने मंडळीचे रक्त व्हायला आहे, त्याचं मोल आणि गांभीर्याने ओळखलेलं आहे. मंडळीत एखादं जर सभासद नाही, मंडळीत प्रत्येक नावाचं व्यक्ती यांनी परिपूर्ण जीवन जगावं, निर्दोष आणि पवित्र जीवन जगावं. तर अशी मंडळी त्या ख्रिस्ताला त्या पिकेला साधन करायची आहे. ही आमच्या मंडळीबद्दलची इच्छा आहे, अपेक्षा त्या ख्रिस्ताची आहे. त्यांनी परिपूर्ण करणं. परमेश्वराने एडेन बागेत झाड लावले, संपूर्ण एडेन बागेत असंख्य झाडे लावले की आपल्याला मोजता देखील येणार नाही. अर्थात शास्त्रवाद सॉलोमन वाचला, सुंदर देते शास्त्रवाद वाचला. आणि त्या परमेश्वराने आदम हवेला एकच आज्ञा दिली. ह्या एडेन बाग आहे, कुठल्याही झाडाचं फळ यथेच्छ खा. हा फार सुंदर शब्द आहे. यथेच्छ म्हणजे काय? अहो मनातील एवढं काय करू नका, काय करू नका, पाहिजे तो तुम्ही माझ्या यथेच्छ खा. फक्त काय एका झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. कोणतं? झाडाच्या मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटचं ज्ञानाच्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. याचा अर्थ काय मला समजतो. त्या झाडाच्या बागेच्या मध्यभागी जीवनाचं झाड गेलं. परमेश्वराने कधीच म्हटलं नाही जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नका. ते खाण्याची त्याला मोहर होती. कुठल्याही झाडाचं फळ तुम्ही का परमेश्वर होतो, फक्त एका झाडाचं फळ खाऊ नका. ते म्हणजे बऱ्या वाईटचं ज्ञान
सफळ झालं असतं मानवी विकास केला झाला असता. परमेश्वराने पूर्वेकडे एडेन बाग लावली. या एडेन बागेमध्ये असंख्य झाडं लावली. इतके झाडं लावली मोजताच येणार नाही. असंख्य झाडं परमेश्वराने एडेन बागेमध्ये लावली. आदामाला आपल्याला एडेन बागेत ठेवलं आणि काय केली? या एडेन बागेमध्ये मर्यादा तुम्हाला घालून गेलेल्या आहेत. या मर्यादेमध्ये असलेल्या प्रत्येक झाडासमोर तुम्ही यथेच्छ जा, पायरी करू नका आणि एक झाड तुम्ही सोडू नका. पण एक झाड परमेश्वराने मर्यादेच्या बाहेर ठेवलं ते म्हणजे बऱ्यापैकी ज्ञानाचं झाड. या झाडासमोर तुम्ही खाऊ. ही मर्यादा सोडून या झाडासमोर तुम्ही खाल्लं, ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी तुम्ही खास म्हणाल. मर्यादा काढून दिली कशासाठी? एका झाडासाठी. त्या मर्यादेने तुम्हाला ठेवलेलं आहे. नवं झाड आहे, फळ खा. एक झाड खाऊ नका. आणि आपण काय केलं? एवढे सगळे झाड एवढे सोडले, मर्यादा केली. एक झाडाचा निषेध केलं होतं, ते फळ त्याने खाल्लं, पाप पडलं, पापाचा परिणाम मरण ते त्याला भोगावं लागलं. मनुष्य स्वभावाचा निषेध केला. एवढं भरपूर दिले, भरपूर दिले, त्याकडे दुर्लक्ष केलं. एक झाड निश्चित होतं तेच त्यांनी आल्यामुळे आम्हाला हसायला असं काय केलं? तुम्ही काही काय केलं नाही. आम्ही किती केस होतो आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, कदाचित तुमच्या शेजारी बसत असेल, तुमच्या कामावर म्हणा, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, तुमच्या मित्रामध्ये असेल, एखादा व्यक्ती असतो. ह्या व्यक्तीच्या